नमस्कार माझ्या ग्रुपच्या सर्व शेतकरी बांधवांनो, आज मी आमचा हा 15 गुंठ्याचा प्लॉट ऊसाचा तुटलेला आहे. एक सरळ पाला घातलेला आहे आणि 15 गुंठ्यामध्ये 27 टन झाले आहे. तर 35 टनाची अपेक्षा असताना यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात लागल्यामुळं आणि जमिनीला वापसा कंडिशन असल्यामुळं अपेक्षित उत्पादन मिळालं नाही. असो, आता पुढचं काम चालू आहे. एका सरीत पाला घातलेला आहे. 4.5 फुटाची सरी आहे आणि ब्रश कटरच्या सहाय्यानं हे असं आम्ही खोडवा छाटणी केलेली आहे. बघा, असं पूर्ण जमिनीबरोबर हे खोडवा छाटणी झालेलं आहे. ब्रश कटरच्या सहाय्यानं पूर्ण जमिनीबरोबर असं घासून छाटणी झालेली आहे. आता याचा एकच फायदा की हे जमिनीबरोबर छाटणी झाल्यामुळं येणारा ह्या ऊसाचा खोडवा तो आतून पूर्ण येणारा तो जो कोंब आहे तो चांगल्या प्रकारे सशक्त आणि चांगला येणार आहे. आता ह्या जमिनीच्या खाली कमीत कमी 4 ते 5 पेर असतात. जेव्हा आपण मोठी बांधणी करतो त्यावेळी ह्याच्या खाली 5 ते 6 पेरं मुजलेले असतात. आता त्या पेरातला ऊस, त्या पेरातला रस म्हणजे ग्लुकोज हे अशा पद्धतीनं हे बाहेर येत असतोय. हे आता आलेला आहे. इथं बघा, इथं आलेला आहे, हे आलेला आहे. तर ह्याच्यावर लगेच तुटल्यानंतर लगेच 2 ते 3 दिवस त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी घ्यावी लागते. जर त्याच्यावर आपण दुर्लक्ष केलं आणि बुरशीनाशकची कीटकनाशकची फवारणी नाही केली तर परत हा इथला रस परत आतमध्ये जातो. आतमध्ये जात असताना आटला जातो, तो वाळला जातो आणि ते खडू पांढरं पडतं आणि परत ह्याच्याबरोबर कीड जाते. आता ती कीड कुठंपर्यंत जाते? ह्या ऊसाचं जे पेर आहे त्या पेरापर्यंत जाते आणि आतलं पूर्णच्या पूर्ण ऊसाचा गाभा म्हणजे जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ते कट केलं जातं, खालं जातं आणि त्याच्यामुळे ऊस खोडवा पूर्ण वर्ण लाल पडत जातो आणि वाळतो. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनो, दक्षता घ्या. ऊस तुटल्याबरोबर लगेच त्याच्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी घ्या. पहिले बुडकी चाटून घ्या. बुडकी चाटून घेतल्यानंतर येणारा कोंब चांगला सशक्त येणार, चांगला येणार आणि ऊस तुटल्याबरोबर 21 दिवसाच्या आत खताचा पहिला डोस हा पडलाच पाहिजे. आता बघा, एका सरीत पाला असल्यामुळं आम्ही आता या बाजूनं, एका बाजूनं नाळे, ह्या बाजूनं अधिक त्या बाजूनं, दोन्ही बाजूनं, कारण ह्या ऊसाची खोडव्याची मुळे आता इथं सरीमध्ये आलेले आहे. कमीत कमी 1.5-2 फुटापर्यंत आता इथं मुळे आलेले आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला, ते पण व्हिडिओ मी देणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या ब्रश कटरला मी ड्रिल केले तयार डोक्यानं आपल्या स्वतःच्या, आणि त्या ड्रिलच्या साह्यानं होलं घेऊन, जसं आपण पारीनं होलं घेतो त्या पद्धतीनं होलं घेऊन आपल्याला एकसारखं या बाजूनं, दोन्ही बाजूनं आपल्याला होलं घेऊन खतं द्यायचे आहेत. तुटून आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवसात आता म्हणजे आजचा 3ऱ्या दिवशी माझं पूर्ण काल झालं आणि आज आता मी छाटणी करायला लावले. याला फवारणी करून उद्या परवा तरी नाळं मारून आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे. धन्यवाद.